पुढचा उशीर कशाला करायचं, लगेच निघू चल. नाही आता नको, उद्या सकाळी जाऊयात. रोज सकाळी डॅडी मंदिरात जातात आणि त्याच वेळी अगदी नशेत लोळत पडलेला असतो शत्रू घरामध्ये. त्यामुळे त्या वेळेला आपल्याला शोध घ्यायला सोपं होईल. देव करून ह्यो पुरावा हाती लागू, मग त्याच्या लिंदरला जन्माची अद्दल घडल. आई, त्याला जन्माची अद्दल घडणारच आहे. फक्त एवढीच काळजी वाटते की बाहेरच्या गोष्टी सांभाळताना घरातल्या गोष्टी हातातनं सुटायला नको. दादा, अरे भागू अजून चिडलेलीच आहे, तिचा रागच जात नाही. काय करायचं तिचा राग घालवायला, मला काहीच कळेना झालंय. राजू, ह्याचं उत्तर माझ्याकडे पण नाही अगं. सूर्या, तू नको टेन्शन घेऊस. हे बघ, काळजी नको करू, सगळं नीट होईल. तू एक काम कर ना, तू तुझ्या मनातलं तिच्याशी बोलून बघ. कोणास ठाऊक, तुझी बाजू ऐकून कदाचित तिचं मन बदलेल. भागूच्या मनात काय चाललंय ना तेच कळत नाही. दादाला एवढा त्रास होतोय, तिला कळतंय, तरी तिला काहीच फरक पडेना झालाय. दादा तिच्या समोर रडला तरी पण ती त्याच्याशी बोलली नाही ग. भागूला कसं समजावं ना तेच कळत नाही. दादा आधीच डॅडींच्या केसमुळे काळजीत आहे. त्यात ही अशी वागत राहिली तर दादाचं चित्तच थाऱ्यावर राहणार नाही ना. भागूला ना काही हक्कानं सांगायला गेलं की ती सगळ्याचा भलताच अर्थ काढते. तिला असं वाटतं आपण तिच्यावर दबाव टाकतोय हक्का. हो, पण आपण तिच्या बाजूने पण विचार करायला पाहिजे ना राजू. या वयात एवढं सगळं स्वीकारणं खरंच अवघड आहे. तिचं दादावर खूप प्रेम आहे, म्हणून तिला वाटत असेल की हे सगळं दादाने तिला सांगायला पाहिजे होतं. पण अक्का, मला नाही वाटत दादाचं काय चुकलंय. त्याने जर तिला खरं सांगितलं असतं ना तर तिच्या आणि आपल्या नात्यात एक भिंत तयार झाली असती. ते दादाला नको होतं. दादालाच काय, आपल्या कोणालाच नको होतं अक्का. आता हे भागूचे खरे आई वडील आले म्हणून, नाहीतर आपण सख्या भावंडांसारखंच राहिलो ना इतके वर्ष. आपल्या तर मनात पण कधी आलं नाही की भागू आपली सख्खी बहीण नाहीये. हे आपल्या मनात विचार नाही आला तर भागूच्या पण मनात हा विचार नाही आला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये तिने चुकीचा निर्णय नको घ्यायला, एवढंच वाटतं मला. राजू, तुला काय वाटतं? भागू खरंच दादाला सोडून निघून जाईल? मला नाही वाटत अक्का असं काय होईल. घर सोडून जाणं अवघड आहे. हे घर, दादा, आपल्या आठवणी, हे सगळं सोडून जाणं सोपं नाही भागूसाठी. तिने आपल्याला सोडून जाणार. नसू आपण तिच्या रक्ताची भावंड, पण प्रेमाच्या धाग्याने आपण गुंफले गेलोय आणि हे धागे सोडवणं कोणालाच शक्य नाहीये. खरे, त्या घराशी, इथल्या माणसांशी सहजासहजी नाती तोडणं सोपं नाही. पण राजू, भागू अल्लड आहे. रागाच्या भरात तिने चुकीचा निर्णय घेतला तर, म्हणून जरा काळजी वाटते. खरे अक्का, आपण आपल्या माणसांवर विश्वास ठेवू शकतो, पण भागूच्या खऱ्या आईवडिलांवर मला नाही विश्वास. त्यांनी तिच्यावर दबाव टाकलं ना तर भागूसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे. निर्मला वहिनी, आमचं भाग्य किती थोरे. आता तुमच्यासारखे करोडोचा उद्योग करणारे उद्योगपती आमच्याकडे पावले म्हणून आले. काय रावसाहेब, आमची चेष्टा करताय गरीबाची. हा, चेष्टा नाही, शक्यच नाही. आम्ही कधीच खोटं बोलत नाही. आम्ही नेहमी खरंच बोलतो. हा, आरशासारखं स्वच्छ चारित्र्य आहे आमचं. काय छत्री? हो तर आरशाला सुद्धा लाज वाटल एवढं स्वच्छ चारित्र्य डॅडींचं नाही. ऐकलं का? एक डाग आमच्या चारित्र्यावर आम्ही कधी लागू दिला नाही. ज्यानं कोण लावण्याचा प्रयत्न केला त्याला कायमचा पुसून टाकला. सूर्याला बी आता असाच पोसायचा आहे कायमचा.
त्याचीच तयारी चालली वा. ते मर हे बघा हे बघा हे बघा तुमच्या उद्योगधंद्यांची माहिती. बया आमचा उद्योगधंदा मग अरे त्या पुरीला तुम्ही सांभाळणं म्हटल्यावर तुम्हाला सूर्याला दाखवायला नको का तुमच्याकडे केवढी संपत्ती आहे ती. अरे वा साहेब किती मोठं मन आहे हो तुमचं. तुमचा उद्योग बी आम्हाला देणार तुम्ही. ए उठ उठ. ते फक्त बॅनरवर तुझ्या नावावर करून द्यायला तू काय खरा खुरा पाहुणा लागून गेला का आमचा. नाही पण तुम्ही आता बिंदा सांगू शकता की आम्ही आमच्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. सूर्या एकदा त्याच्या बहिणीला तुमच्यावर पाठवायला तयार झाला आम्हाला काळजीच नाही. सूर्याची बहीण एकदा का आमच्या ताब्यात आली मग त्याला किती पुरावे गोळा करू देत काहीच फरक पडत नाही. केस आपोआप बंद. पर साहेब म्हणजे आम्ही नक्की करायचे का या सगळ्यात. तुम्ही उद्या जाऊन याच्या घरात